आज सातारा या ऐतिहासिक नगरीमध्ये साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांचा जो पूर्ण अर्धाकृती पुतळा बसवला होता पूर्णाकृती पुतळ्याच्या नावावर तो अर्धा पुतळा काढलेला आहे आणि तो पुतळा काढून एका खासगी व्यक्तीच्या ताब्यात दिलेला आहे असं आम्हाला समजतंय। त्यामुळं तो पुतळा तात्काळ सरकारनं ताब्यात घ्यावा आणि शासन दरबारी तो पुतळा जमा करावा किंवा तो पुतळा साताऱ्याच्या शिवसंग्राम जमा करावा अशी आमची आग्रही मान्य आहे। आणि अनेक वर्ष एकाच ठिकाणी राहणाऱ्या आणि मगरुरीला काम करणारे सीओ अभिजित बापट एक तात्काळ बदली करून याच्यावर निलंबनाची कारवाई करावी अशा मागणीसाठी सातारा शहर आणि परिसरातील जिल्ह्यातील प्रमुख कार्यालय या ठिकाणी आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे। आमची मागणी आहे की आपण नगरपालिकेचे नोकर आहात, मालक नाहीये, त्यामुळे आपण नगरपालिकेचं काम करताना समाजातील कार्यकर्त्यांना विचारात घेऊन काही लोकांना जवळ घेऊन त्याचं वाटणं करण्याच्या सामाजिक बांधिलकीतून आपण काम करावं अशा अपेक्षा व्यक्त करतो। आज या ठिकाणी जिल्हाधिकारी पाटील यांना अण्णाभाऊंच्या पुतळा विक्री प्रकरणी आम्ही आज निवेदन दिलेलं आहे। आज या ठिकाणी माजी नगरसेवक अमर गायकवाड आहेत, वाघमारे आहेत, आमचे गणेश वाघमारे, प्रकाश फरांदे आहेत, विमलताई शिंदे, सविता कनशे, डॉक्टर रमाकांत साठे, मंगेश चव्हाण, ओंकार पवार, त्याचबरोबर या ठिकाणी सर्व जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित आहेत। खरं तर मी बापट आणि हे आपला कधीही या ठिकाणी संबंध आलेला नाही, कारण का तो बापट आज 15 वर्ष झालं एकाच ठिकाणी, तो काय सातारचा दावा आहे का असं काही मला वाटायला लागलेलं आहे। आणि बापटबाबत माननीय खासदार उदयनराजे भोसले, मंत्री बांधकाम मंत्री माननीय शिवेंद्रराजे भोसले हे गप्प का आहेत, त्याच्या मनमानी कारभाराबाबत हे दोघं काय त्याला सहकार्य करतात की काय असं मला कालच्यानं वाटायला लागलेला आहे। आणि अभिजित बापटने जो काय अण्णाभाऊंचा पुतळा अर्धाकृती पुतळा जो शासकीय कार्यालयामध्ये ठेवायला पाहिजे होता, मात्र तो एका गाडीच्या डिगीमध्ये घालून पुतळ्याची तो दिलेला आहे एखाद्या खाजगी संस्थेला, मात्र त्या बापटची काय ती मालमत्ता आहे का, बापटनं काय स्वतःच्या खर्चानं तो पुतळा बसवला होता का असा प्रश्न आम्हाला या ठिकाणी वाटतोय। तात्काळ बापटवर 2 दिवसाच्या आत कारवाई झाली नाही तर जिल्ह्यातील सर्व मातंग समाजातील प्रमुख कार्यकर्ते जिल्हाधिकाऱ्यासमोर जोपर्यंत बापटांचं निलंबन होणार नाही, बापटावर अट्रॉसिटी ऍक्ट खाली गुन्हा दाखल होणार नाही तोपर्यंत हे आंदोलन होईल आणि याची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्याची राहील। जिल्हाधिकारी पाटील यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे। आता सर्व कार्यकर्त्यांनी पाटलांनी तात्काळ या ठिकाणी बापटवर निलंबनाची कारवाईसह अट्रॉसिटी गुन्हा दाखल करण्याबाबतचा आदेश दिला पाहिजे असं आम्हाला त्यांनी सांगितलं। मी तात्काळ चौकशी करतो। मात्र बापटांच्या बाबतीत आज आमच्या मनामध्ये एवढा उद्रेक निर्माण झालेला आहे समाजामध्ये, तर बापटांची तात्काळ इथून हकलपट्टी व्हावी अशी आमची प्रमुख मागणी आहे। दुसरी मागणी आमच्या बापटांच्या अट्रॉसिटी ऍक्ट खाली गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि तो पुतळा शिवाजी संग्रहालयामध्ये व्यवस्थित सुखरूप ठेवला पाहिजे अशी आमची या ठिकाणी मागणी आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, लोकशाहीर अण्णाभाऊ साठ्यांचा विजय असो, छत्रपती शाहू महाराजांचा विजय असो, लोकशाहीर अण्णाभाऊ साठ्यांचा विजय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो। जातीयवादी बापटांची बदली झालीच पाहिजे, जातीवादी बापटा अट्रॉसिटी गुन्हा, जातीवादी बापटा अट्रॉसिटी गुन्हा कोण म्हणतंय होत नाही, जातीवादी बापटाची हकलपट्टी, जातीवादी बापटाची हकलपट्टी झालीच पाहिजे।